सगळे दागिन्यांचे दुकान आहे तिथं मंदिर परिसरातच आहे। हे रोज आम्ही चालत पायी मुक्काम करत करत कोल्हापूरला येतो। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये। मागच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो, रूमवरती थोडा आराम केला, फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालोत देवीच्या दर्शनाला। कोल्हापूरची अंबाबाई आपल्या रूमपासून मंदिर आहे 3 किलोमीटर, जास्त लांब नाही आहे। थोड्या वेळातच पोहोचू आपण, एक 10 मिनिटात। आणि या साईडला आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन, छत्रपती शाहू महाराज। येस, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस। हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये देवीच्या मंदिरात, पण आता आपल्याला आधी पार्किंग करायची गाडी, त्याच्यासाठी आपण इकडनं आलोत। हा वन वे आहे पार्किंगसाठी, आता बघू तिथं पार्किंग भेटते का नाही। कोल्हापूर जिल्हा कारागृह जेल आहे बघ कोल्हापूरचं, ही सगळी पार्किंग आहे मंदिराची। आता इथं आतमध्ये आलोत म्हणल्यावर पार्किंग तर भेटायलाच पाहिजे। बिंदू चौक पे एंड पार्क, हे आहे पे एंड पार्क आणि हे चार्जेस 4 चाकी 25, जड वाहनं 30 रुपये, बाईकचे 5 रुपये। चला आता इथं पार्किंगचे चार्जेस जो आपण या भिंतीच्या पलीकडे काय हो, जेल आहे ना? ओके, बघा ही जेलची भिंत आहे बरं का सगळी। मला वाटलं होतं हा किल्ला वगैरे असेल कुठला, कारण हे सगळं किल्ल्यासारखंच दिसतंय, पण किल्ला नाही आहे, जेल आहे। भिंतीच्या आतमध्ये जेल आहे बघा। कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिराकडे, आणि ह्या साईडला आहे जुना राजवाडा, आणि या राजवाड्यात, जुन्या राजवाड्यातच एक शाळा आहे, मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जुना राजवाडा। हे बघा मित्रांनो, हे आहे देवीचं मंदिर अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई देवीचं मंदिर। आपल्याला आतमध्ये दर्शनाला जायचं, गर्दी आहे, आपण लाईनने लागूनच दर्शन घेऊ, पण आता त्याच्या आधी आपल्याला काही सामान पण घ्यायचं आहे। चपला ठेवायच्यात ना? हां चला, ठेवा सगळे एकत्र ठेवा। आता या इथे आपण बॅग ठेवली आणि आपल्याला ही पावती भेटली आणि चावी लॉकरमध्ये ठेवली, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे बॅग्स। आणि हे बघा आजची गर्दी, चला आता मित्रांनो आपलं दर्शन झाले, लवकर झाले ना, अर्धा तासातच झालं। हो करतील बघ, ते काय असेल आरती वगैरे काय असेल, अर्ध्या तासातच दर्शन झालं आपलं, पटपट झालं ॲक्च्युली। आणि या इकडून आपण बाहेर पडलोत, बाहेर आलोत, आणि हे बघा अशा दुकानं दिसत आहेत, हे सगळे दागिन्यांचे दुकान आहे तिथं मंदिर परिसरातच आहे। आणि हे बघा वरती आभाळ पण आले, आज कदाचित पाऊस पडणार आहे, त्यामुळेच खूप गरम होत होतं। मी तर सगळा ओला चिंब झालोय, हे बघा सगळा ओला चिंब झालोय मी बघा। ही ठुशी म्हणते त्याला ना? ओके, आणि काळ्या मणीतलं घंटन बघ, तुला कुठलं काय, कुठलं बघायचं तुला नेमकं काय पाहिजे? ह्या पण ठुशी आहेत ना,
मित्रांनो, आपण आहोत महालक्ष्मी मंदिरात आणि ही आपल्याला दिसते ही आहे सागरकाठी, बरोबर ना? हो, शासनकाठी. बरं, एक मिनिट हा. मग याचं काय महत्व तुम्ही सांगू शकता? देवीचा ध्वज पताका आहे, म्हणजे ध्वज आहे हा. हां महालक्ष्मीचा ध्वज आहे हा. दरवर्षी आम्ही शिरवळ गावामध्ये देवीचं मंदिर आहे शिरवळला महालक्ष्मीचं, तिथून हे ध्वज आम्ही चालत पायी मुक्काम करत करत कोल्हापूरला येतो. इथे 2 दिवस मुक्काम असतो. रथोत्सवाच्या वेळेला प्रदक्षिणा होते, त्यावेळेला आम्ही मंदिरामध्ये प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा घालतो, आरती होते. तिथून पुढं पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतो. असा जवळजवळ 15-16 दिवसाचा प्रवास असतो आमचा. ओके. शिरवळ इथून किती लांब आहे? तिथून एक 250 किलोमीटर. 250 किलोमीटर. हो, नीरा नदीच्या काठावरती मंदिर आहे. आणि ज्योतिबाच्या डोंगरावरती पण हेच हे असेल का ते वेगळं नाही आहे ज्योतिबाचं नाही, हे महालक्ष्मी नाही, हे तर महालक्ष्मीचंच आहे, पण तिकडचे जे त्या काठी ते वेगळे असतात ना? ते वेगळे असतात. आणि ती काठी कशी आहे माहिती का, त्या काठी त्यांचं मोठे असं हे असतं, कसं असतं ध्वज मोठा असतो, त्यांचा तो बांबू कळक असतो, तो पोकळ असतो. तो कुणी माणूस आहे ना त्याला षटकोनाचे असे दोर लावतात, तो माणूस कुणी माझ्यासारखा सामान्य माणूस बी त्याला उचलू शकतो. आमची गाडी असे त्याला जवळ 15 किलोचे तोडे, हे चांदी तोडे, त्याचे वरती पताका, त्याला ध्वज म्हणतो आम्ही. हा, हे ध्वज म्हणतो आम्ही. तर हे ध्वज जवळजवळ हा 20-25 किलोचा असेल. मग तेवढं तो बॅलन्स सांभाळायचा आहे आणि त्याबरोबर चालायचं. पण मी आता हे करतो नाही, जास्त वेळ नाही चालत, 10-15 मिनिटात छबिना त्याचा करायचा. या इथे दीपमाळा दिसत आहेत, 5 दीपमाळा आहेत एकाच ठिकाणी. या मंदिराच्या 4ही दिशांना आपल्याला असे प्रवेशद्वार दिसतात. हे एक प्रवेशद्वार जे आपण तिकडून आलो ते वालं, त्या साईडला एक, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4ही बाजूला प्रवेशद्वार आहेत. नवीन नवरा नवरी दर्शनाला इथं येतात. आणि हा रथ दिसतोय, मला वाटतं परवा दिवशी रथोत्सव आहे, त्याची तयारी चालू असेल. हाच रथ असेल रथोत्सवाच्या दिवशी, हाच रथ हे करता का? परवा दिवशी झालं. किती वाजता होतं ते? रात्री 9ला. बघा, हाच तो रथ आहे जो रथोत्सवाच्या दिवशी हे करणार, फिरणार. म्हणजे मंदिरातच फिरतो का नगर? हातानं ओढतात ना? हो का? बघायला पाहिजे. आणि काय त्याचं म्हणजे काय महत्व, काय असतं त्याचं महत्व? काय रथाला हात लावायचं, महालक्ष्मीचा विराजमान असते. नाही म्हणजे ते काढतात वगैरे, तर त्याचं मागचं कारण काय वगैरे हे केलेलं आहे, शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यांनी केलं पाहिजे. मग याला अजून काय फुलं वगैरे लावून, लाईट वगैरे हे सगळं? लाईट काम चालवायचं. हां, 3 दिवस आम्ही पॉलिश करत होतो. अच्छा. त्याच्यानंतर पॉलिश काम बंद झालं तर लाईट काम चालू. रविवारी सकाळी म्हणजे दुपारपासून ते सगळे फुलं वगैरे सगळे सजणार. बरोबर 7:30-8 वाजता महालक्ष्मी बसणार होता. हो, पालखीतनं येणार. हां, बाहेर पूर्व गेटला रथ लागतो, त्या तिकडल्या साईडला. हां, रथात विराजमान होणार. तिथं आरत्या बिरत्या चालू होते सगळ्यांच्या. बाहेरची लोक आरत्या घेऊन येते, त्या आरत्या करून ओवाळ बरोबर तो म्हणाली की चाललं पब्लिक ओढते रथ. हो, थांब नाही, हकारे असते देवीसमोर मानकरी, त्यांना हात वर केला की रथ थांबते, पब्लिक थांबते. अच्छा. नाही मग तिथं 50-60 पब्लिक असते पूर्ण रोड. म्हणजे साधारण भरपूर असते. किती 2-3 तास चालते का? 3 वाजेपर्यंत असते. 3 वाजेपर्यंत. म्हणजे पहाटेपर्यंत चालतं. इथून बाहेर पडला ना, गुजरी रोडवरनं बाहेर येतोय. हां, हे सरलक्ष्मीच्या बॅक साईडवरनं भवानी पडतो. भवानीपासून बालगोपाल तारी म्हणून आहे, तिथून बाहेर मिरज करते. मिरज तिकीटनं परत या बिनखांबी गणेश मंदिरकडनं, बिनखांबी गणेश मंदिराच्याकडून. हां, परत जायचं ऑटो. ओके ओके. इथं आल्यानंतर आणि त्याचा परत खूप पालखीचा ह्याच्या फिरतोय. पालखीनं देवी फिरते 2 राऊंड. आतल्या आत पालखी फिरत विराजमान आतून बसलं तो चौक, मग ती बसली. बराच मोठा सोहळा आहे म्हणजे.
चला आता इथून आपले बॅग घेऊ आणि या इकडे चप्पल ठेवली रिसिट ना. मुंबईच्या मंदिरात लग्न कर खरंच चांगलं बघ कसं जोडा दिसायला. आज भरपूर नवरा नवरी आले म्हणून ती त्याच्या मागायला आतमध्ये बरेच जोड्या गेल्या. मुहूर्त आहे ना. हा आज ना किती आहे? चला आपण चपला पण घेतल्यात आणि आता आपण जाऊ बिनखांबी गणेश मंदिराकडे. इकडे मागच्या साईडला आहे ना, जवळच आहे ना. बर बर. हे बघा आता संध्याकाळ वेळेला आली आणि या मंदिर परिसर किती भारी दिसतोय. भरपूर गर्दी असते, मस्त वाटतं संध्याकाळी इकडे. तुझा फोटो काढू? अरे तुझा व्हिडिओ काढतोय मी, फोटो काय काढायचा आहे. आणि हा एक प्रवेशद्वार आहे, म्हणजे इकडून पण बाहेर येत आहेत ना आतमध्ये पण जात आहेत. तर जसं मी म्हटलं चारही बाजूला 4 प्रवेशद्वार आहेत. आता मंदिराच्या बॅक साईडनी असं आलं इकडनं आणि इकडनं राईट घेतलं की हे समोर दिसतंय, हे आहे बिनखांबी मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊ इथं. हे आहे ते बिनखांबी गणेश मंदिर. आता ह्या मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर का म्हणतात? कारण इथं एकही खांब नाही आहे, बिना खांबाचं मंदिर आहे, म्हणून बिनखांबी गणेश मंदिर म्हणतात. आतल्या पुजाऱ्यांशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता, पण ते काही सांगायला तयार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे मला वाटतं. हे बघा परवाच्या रथोत्सवाची तयारी चालू आहे इकडे पण. इकडे रथाला रंगरंगोटी चालू आहे आणि या इकडे काय आहे एक्झॅक्टली माहीत नाही. आतमध्ये मंदिर दिसते, आपण जाऊन येऊ. आज लग्नाची बहुतेक मोठी तारीख आहे, त्याच्यामुळे आज भरपूर नवरा नवरी दिसतात आपल्याला. हे बघा आमच्या समोर एक नवरा नवरी आहे, त्याच्या पुढे पण एक नवरा नवरी आहे आणि मंदिरात पण आपल्याला भरपूर नवरा नवरी भेटले ना. आणि हा बहुतेक राजवाडा आहे, शाहू महाराजांचा वाडा दिसतोय. त्या तिकडे पुतळा आहे शाहू महाराजांचा. हे बघा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आणि या इथं त्यांनी शिकार केलेले प्राणी बहुतेक याच्यात भुसा वगैरे भरून ठेवलेला आहे. हे बघा हे तर वाघ त्यांनी मारलेला, तो पण वाघ. आणि इथे पण काय असतील प्राणी झाकून ठेवले. नाही गादी दिसते वाटतं, माहीत नाही काय याच्या खाली, बहुतेक गादी असावी. हे सगळे प्राणी त्यांनी शिकार केलेले प्राणी आहेत. बघा हा वाडा दिसतोय. मित्रांनो हा आहे छत्रपती शाहू महाराजांचा राजमहाल, जो आपण आतमधून बघून आलो.
चला मित्रांनो, आता इथून निघूया मंदिरातून. आता जाऊ आपल्या गाडीकडे पार्किंगमध्ये आणि तिथून मग आपल्याला जायचं रंकाळा तळ्याकडे.